श्री स्वामी समर्थ महाराज. धूपमग्रपयामी धूपमग्रपयामी धूपमग्रपयामी. नंतर दीप घ्यायचा आहे. दीप म्हणजे दिवा घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धचंद्र ओवाळायचं असतं. श्री स्वामी समर्थ महाराज. श्रीपाद वल्लभ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी. 3 वेळा ओवाळायचं असतं. त्यानंतर मुजरा करायचा स्वामींना. कोणत्याही गोष्ट सांगत असताना पहिल्या स्वामींना मुजरा करायचा आणि नंतरच सांगायचं. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आता उद्या बघणार आहोत रथसप्तमीला काय सेवा करायची आहे आणि आपले दिंडोरी प्रणीतमध्ये काय सेवा दिलेली आहे तर आपण बघूया. तर नक्की सूर्यदेव म्हणजे रथसप्तमी म्हणजे काय असते तर रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाचा एक प्रकारचा जन्मदिन दिवस असतो. तर सूर्य हा तेजस्वी, बुद्धिवान आणि खूप असा आकर्षक आहे आणि तुम्हाला माहीतच असेल सूर्यदेव हा एक प्रकारचा विष्णूचा अवतार आहे. त्यामुळेच आपण त्याला सूर्यनारायण असे म्हणतो. आणि सूर्यनारायण म्हणजे सूर्य त्या दिवशी रथसप्तमी दिवशी आपण सूर्यनमस्कार पण घालायचे आहे. ते मी सेवेत सांगेनच. पण देव हा एक प्रकारचा आरोग्य देवता सुद्धा मानला जातो. आणि माहीतच असेल की आपल्याला शाळेत पण तुम्ही बघितलं असेल, शाळेत पण आपल्याला निबंध होता. सूर्य उगवला नसतास तर काय झाले असते, तर तुम्ही त्यावेळेस पण निबंध लिहिला असेल. आणि कारण सूर्य आपल्या जीवनात त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, तुम्हाला पण सर्वांना माहीतच असेल. तर आता आपण बघूया की आपण उद्या नक्की काय सेवा करायची. तर नेहमी पहिली गोष्ट लक्षात ठेवा की उद्या सूर्योदयाच्या आधी दूध उतू घालवायचं आहे आपल्याला. आणि सूर्योदय झाल्यानंतर आपण अर्ध वाहतो, म्हणजे नाही का सूर्याला अर्ध वाहता तुम्ही. अर्ध वाहणे म्हणजे काय असतं, एक कलश असतो, कलशात पाणी असतं, ते आपण सूर्याला रोज पाणी वाहतो. तर ते सूर्योदयानंतर आपल्याला पाणी व्हायचं त्याला अर्ध असं म्हणतात. आणि ते वाहताना आपण नेहमी 5 मिनिटं व्हायचं आहे. 5 मिनिटं आपण गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आपल्या नित्यसेवेत पण गायत्री मंत्र दिलेला आहे मंत्र विभागमध्ये. साधा गायत्री मंत्र, गणेश गायत्री मंत्र नाही, लक्ष्मी गायत्री मंत्र नाही, साधा गायत्री मंत्र तो म्हणजे ओम तस्य विदुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा मंत्र म्हणत म्हणत आपण सूर्याला अर्ध व्हायचं आहे, म्हणजे तुमच्या भाषेत कलशातनं पाणी व्हायचं आहे. आणि ते झाल्यानंतर उद्या सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याचा पण नमस्कारचा दिवस आहे उद्या. तर आपण उद्या सूर्यनमस्कार पण घालायचा आहे 11 वेळा, कारण तो सूर्याचा पण दिवस आहे आणि उद्या सूर्यनमस्कार दिन पण आहे. त्यामुळे तुम्ही नक्की सर्वांनी ही सेवा करा. आणि माझं काही चुकलं असलं तर ते शब्द माझे आणि चांगले शब्द स्वामींचे. श्री स्वामी समर्थ.